नमस्कार. आजच्या या अत्यंत रंजक आणि सखोल चर्चेत सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण जर आपल्या आजूबाजूला पाहिलं, आपले हात, हातातला फोन किंवा या घरच्या भिंती, हे सगळं किती भक्कम आणि सॉलिड वाटतं नाही का? हो, अगदी तसंच वाटतं आपल्याला. पण आज आपण या सगळ्या भौतिक जगाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. आपल्या या सखोल विश्लेषणाचा मुख्य उद्देशच हा आहे की अवघड वाटणाऱ्या रिसर्च पेपर्स, जुन्या नोंदी आणि जड वैज्ञानिक लेखांमधून माहितीचे सर्वात महत्त्वाचे आणि रंजक पैलू शोधून काढायचे. बरोबर. जेणेकरून वेळेची बचत होईल आणि ज्ञानही वाढेल. अगदी. आणि आजचा आपला या विस्तृत चर्चेचा विषय आहे प्रोटॉनचा शोध आणि त्याचा रंजक प्रवास. ही केवळ विज्ञानाची माहिती नाहीये, तर मानवी इतिहासातील एक प्रचंड मोठं कोडं सोडवण्याची कथा आहे. नक्कीच. ही जवळपास 200 वर्ष चाललेली एक महाभयंकर शर्यत होती. अनेक शास्त्रज्ञांचा वेडेपणा आणि अचाट मेहनत यात दडलेली आहे. चला तर मग या सर्व गोष्टींचा उलगडा करूया. आणि याची सुरुवात होते ती थेट प्राचीन ग्रीसमध्ये, जेव्हा डेमोक्रिटस नावाचा तत्वज्ञाने अणू म्हणजेच ॲटमॉस ही अविभाज्य संकल्पना मांडली. हं, त्याच्या मते कोणतीही गोष्ट कापत गेलो तर शेवटी एक असा कण उरतो ज्याचे तुकडे करता येत नाहीत. आणि मग पुढे 1803 मध्ये जॉन डाल्टन याने हाच अणुसिद्धांत अधिकृतपणे मांडला. बरोबर. डाल्टनचा हा सिद्धांत त्या काळी विज्ञानाचा पाया मानला गेला. पण इथेच एक अतिशय रंजक गोष्ट घडली. डाल्टनच्या या लोकप्रिय सिद्धांताच्या सावलीत आणखी एक अत्यंत महत्त्वाचा विचार पूर्णपणे दुर्लक्षित राहिला होता. अच्छा, कोणता विचार? 1815 मध्ये विल्यम प्राउट नावाच्या एका इंग्रज डॉक्टर आणि रसायनशास्त्रज्ञाने एक अतिशय धाडसी विचार मांडला होता. प्राउटने वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या वजनांचा अभ्यास केला आणि त्याच्या असे लक्षात आले की बहुतांश मूलद्रव्यांचं वजन हे हायड्रोजनच्या वजनाच्या अचूक पकीत आहे. त्यामुळे त्याने असा निष्कर्ष काढला की हे संपूर्ण विश्व, या विश्वातील सर्व पदार्थ हे मूलभूतपणे फक्त आणि फक्त हायड्रोजनपासूनच बनलेले आहेत. एक सेकंड, म्हणजे विश्वातलं सगळं काही एकाच गोष्टीपासून बनलंय अशी त्याची थिअरी होती? हो, त्याने या मूळ प्राथमिक घटकाला प्रोटाईल असे नाव दिले होते. पर मग तत्कालीन विज्ञान जगताने या प्रोटाईलच्या कल्पनेला का नाकारलं? त्याचं मुख्य कारण होतं तत्कालीन मोजमापाची पद्धती आणि काही विशिष्ट मूलद्रव्य, उदाहरणार्थ क्लोरीन. त्या काळी क्लोरीनचं वजन 35.5 म्हणजे 35.5 भरत होते. आणि 35.5 हा अपूर्णांक आहे. अगदी बरोबर. तो हायड्रोजनच्या अचूक पटीत बसत नव्हता. जर सगळं हायड्रोजनपासून बनलंय, ज्याचं वजन 1 मानलं गेलं होतं, तर क्लोरीनचं वजन 35 किंवा 36 असायला हवं होतं. अर्धा हायड्रोजन कसं असू शकतो? नेमकं हेच. या एका कारणामुळे प्राउटचा तो अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत त्यावेळच्या शास्त्रज्ञांनी फेटाळून लावला आणि तो विस्मृतीत गेला. आणि इथूनच तर खऱ्या संकटाची किंवा म्हणूया खऱ्या क्रांतीची सुरुवात होते. कारण डाल्टनचा अविभाज्य अणूचा तो भक्कम वाटणारा किल्ला कायमचा अभेद्य राहिला नाही. 1897 मध्ये जे थॉम्सनने तो पूर्णपणे मोडून काढला. हो, थॉम्सनच्या प्रयोगाने सगळंच बदलून टाकलं. थॉम्सनने एका व्हॅक्यूम ट्यूबच्या प्रयोगात इलेक्ट्रॉनचा शोध लावला. हे इलेक्ट्रॉन अणूच्या आतलेच कण होते आणि त्यांचं वजन हायड्रोजनच्या तुलनेत सुमारे 1836 पटीने कमी होते. म्हणजे अणूचे विभाजन होऊ शकते, त्याच्या आतही काहीतरी आहे हे सिद्ध झाले. आणि तिथेच भौतिकशास्त्रासमोर एक प्रचंड मोठा पेचप्रसंग उभा राहिला. तो कसा? बघायला गेलं तर जर अणूच्या आत ऋणप्रभारित म्हणजेच निगेटिव्ह चार्ज असलेले इलेक्ट्रॉन आहेत, पण मुळात कोणताही नैसर्गिक पदार्थ हा प्रभाररहित म्हणजे न्यूट्रल असतो. बरोबर आहे. तर मग अणूचे संतुलन राखण्यासाठी धनप्रभारित म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज असलेले कण नक्की कुठे लपले आहेत? जर अणूत निगेटिव्ह आहे तर त्याला कॅन्सल करण्यासाठी पॉझिटिव्ह कुठे आहे? आणि इथूनच त्या धनप्रभारित कणाच्या, ज्याला आपण आज प्रोटॉन म्हणतो, शोधाची शर्यत सुरू झाली. आणि या पॉझिटिव्ह कणाची पहिली पुसटची झलक आपल्याला पाहायला मिळते कॅनाल किरण किंवा कॅनाल रेसच्या प्रयोगात. 1886 मध्ये युजीन गोल्डस्टीन या जर्मन वैज्ञानिकाने एक कल्पक प्रयोग केला. हो, त्याने एका काचेच्या व्हॅक्यूम ट्यूबमध्ये छिद्रे असलेली कॅथोड प्लेट बसवली होती. अगदी बरोबर. जेव्हा त्याने त्यात उच्च दाबाचा वीज प्रवाह सोडला तेव्हा निगेटिव्ह इलेक्ट्रॉन एका दिशेने वेगाने वाहत होते. पण त्याचवेळी अगदी विरुद्ध दिशेने एक अंधुकसा प्रकाशकिरण या छिद्रांमधून जाताना दिसला.
हे किरण विरुद्ध दिशेने जात होते म्हणजे ते नक्कीच पॉझिटिव्ह चार्ज असावेत. यात सर्वात आश्चर्यकारक बाब काय होती माहितीये? काय? हे जे कॅनाल किरण होते ते दुसरे तिसरे काही नसून त्या ट्यूबमध्ये उरलेल्या वायूचे आयन होते. अच्छा. जेव्हा वेगवान इलेक्ट्रॉन ट्यूबमधल्या वायूच्या अणूंवर आदळतात तेव्हा ते त्या अणूंमधले इलेक्ट्रॉन बाहेर फेकत असतं आणि मागे जो उरलेला पॉझिटिव्ह चार्ज असलेला भाग असायचा तो या केनाल किरणांच्या रूपात विरुद्ध दिशेने प्रवास करत असे. आणि मग 1898 मध्ये विल्हेल्म व्हीएन याने व्हीएन फिल्टर नावाचं एक खास उपकरण वापरलं, बरोबर? होय, व्हीएन फिल्टर वापरून या पॉझिटिव्ह कणांचे वजन आणि चार्ज मोजला गेला. तेव्हा त्याच्या असे लक्षात आले की हायड्रोजनचा आयन हा सर्वात हलका धनप्रभारित कण आहे. हाच तो मूळ प्रोटॉन होता. हे खरंच कमाल आहे. पण मगाशी आपण ज्या प्राऊडच्या दुर्लक्षित सिद्धांताविषयी बोललो त्याचं काय झालं? कारण क्लोरीनच्या अपूर्णांक वजनामुळे त्याची थेअरी चुकीची मांडली गेली होती ना? हो, आणि प्राऊटला न्याय मिळण्यासाठी तब्बल 100 वर्ष जावी लागली. बापरे. 1913 मध्ये जे थॉम्सन याने पॅराबोला स्पेक्ट्रोग्राफ नावाच्या एका नवीन उपकरणाचा वापर करून एक प्रयोग केला. त्याने या उपकरणात निऑन वायू सोडला. आता डाल्टनच्या सिद्धांतानुसार निऑनच्या सर्व अणूंचे वजन समान असायला हवे होते. अगदी बरोबर. पण थॉम्सनला एकाच वजनाऐवजी चक्क 2 वेगळ्या वजनाचे टप्पे दिसले. निऑनचे 20 आणि 22 असे 2 वेगळे वजन असलेले आयन त्याला एकाच वायूत सापडले. म्हणजे एकाच मूलद्रव्याचे अणू वेगवेगळ्या वजनाचे असू शकतात. होय, ज्यांना आपण आज आयसोटोप्स किंवा समस्थानिके म्हणतो. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की डाल्टनचा एकाच मूलद्रव्याचे सर्व अणू समान वजनाचे असतात हा समज पूर्णपणे खोटा ठरला. एकाच मूलद्रव्याचे अणू वेगळ्या वजनाचे असू शकतात. आणि क्लोरीनच्या 35.5 या वजनाचे गूढ उकरले? नक्कीच. क्लोरीनचे काही अणू 35 वजनाचे असतात आणि काही 37 वजनाचे. निसर्गात ते ज्या प्रमाणात आढळतात त्यांची सरासरी काढली तर ती बरोबर 35.5 येते. म्हणजे एकाच अणूचे अपूर्णांक वजन नसतेच मुळी. नाही. या शोधामुळे एका झटक्यात प्राऊडचा 1815 मधील प्रोटाईलचा सिद्धांत 100 वर्षानंतर खरा ठरला. विश्वातील सर्व मूलद्रव्य ही खऱ्या अर्थाने हायड्रोजनच्याच पूर्ण संख्येत तयार झाली आहेत हे स्पष्ट झाले. 100 वर्षानंतर एका माणसाची थिअरी खरी ठरते हे खरोखर अंगावर काटा आणणार आहे. पण आता आपण वळूया विज्ञानाच्या इतिहासातील सर्वात नाट्यमय आणि प्रसिद्ध प्रयोगाकडे. रदरफोर्डचा गोल्ड फॉईल प्रयोग. होय, 1909चा अर्नेस्ट रदरफोर्ड यांचा प्रयोग. आपण शाळेत याबद्दल वाचलंय, पण हा प्रयोग प्रत्यक्षात किती वेळ लावणार आहे हे पाहूया. रदरफोर्ड आणि त्यांच्या टीमने अतिशय पातळ अशा सोन्याच्या पत्र्यावर प्रचंड ऊर्जेच्या अल्फा कणांचा मारा केला. अल्फा कण म्हणजे एका अर्थाने अणूच्या गोळ्याच होत्या. बरोबर. त्यांना वाटलं होतं की हे कण त्या पत्र्याला सहज आरपार भेदून जातील. पण आश्चर्याचा धक्का म्हणजे काही कण अक्षरशः आदळून मागे परत आले. आणि यावर रदरफोर्डने स्वतःचं एक अतिशय सुंदर रूपक वापरले होते. तो म्हणाला होता, हा प्रयोग म्हणजे जणू काही तुम्ही एका पातळ टिश्यू पेपरवर 15 इंचाचा तोफगोळा मारावा आणि तो तोफगोळा त्या कागदावर आदळून परत उसळून तुमच्यावरच यावा. हे भौतिकशास्त्राच्या नियमानुसार पूर्णपणे अशक्य वाटत होते. मग यातून रदरफोर्डने नेमका काय निष्कर्ष काढला? या प्रयोगाने अणूचे संपूर्ण चित्रच बदलून टाकले. रदरफोर्डच्या लक्षात आले की अणूचा बहुतांश भाग हा पूर्णपणे मोकळा आहे. तिथे काहीच नाहीये. आणि अणूचा सगळा पॉझिटिव्ह चार्ज कुठे होता? तो आणि अणूचे जवळपास 99.9% वजन हे एका अत्यंत सूक्ष्म बिंदूत केंद्रित झालेले असते, ज्याला आपण केंद्रक किंवा न्यूक्लियस म्हणतो. म्हणजे जर संपूर्ण अणू हा एखाद्या मोठ्या फुटबॉल स्टेडियम एवढा असेल, तर अणूचं केंद्रक हे त्या स्टेडियमच्या अगदी मध्यभागी ठेवलेल्या एका छोट्याशा वाटाणा एवढं असेल. अगदी बरोबर. ते केंद्रक अणूच्या एकूण आकारापेक्षा 10,000 ते 60,000 पटीने लहान असते. म्हणजे जर आपण स्वतःकडे पाहिलं तर आपण सगळे आतून 99.99% पोकळच आहोत. होय, पण यामुळे आणखी एक मोठं क्लासिकल संकट उभा राहिलं. ते कोणतं? मॅक्सवेलच्या नियमाचं ना? बरोबर. मॅक्सवेलच्या विद्युतचुंबकीय नियमानुसार जर कोणताही प्रभारित कण जसे की इलेक्ट्रॉन गोलाकार फिरत असेल तर तो सतत ऊर्जा उत्सर्जित करेल. जर इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती सतत फिरत असेल तर त्याने आपली ऊर्जा गमावली पाहिजे आणि तो हळूहळू आत ओढला जाऊन काही क्षणातच केंद्रकावर आदळून नष्ट झाला पाहिजे. आणि जर असं असतं तर हे जग अस्तित्वातच नसतं. मग अणू नष्ट का होत नाही?
आणि या अत्यंत अवघड प्रश्नावर उपाय शोधला नील्स बोहर या तरुण वैज्ञानिकाने. बोहरने क्वांटम लीपची भन्नाट संकल्पना मांडली. क्वांटम लीप म्हणजे नक्की काय सुचवलं त्याने? त्याने सांगितलं की इलेक्ट्रॉन हे कुठेही रँडमली फिरत नाहीत, ते विशिष्ट आणि निश्चित अशा कक्षांमध्येच फिरतात. आणि जेव्हा ते या त्यांच्या ठरलेल्या कक्षांमध्ये असतात तेव्हा ते कोणतीही ऊर्जा गमावत नाहीत. अच्छा, ते ऊर्जा तेव्हाच घेतात किंवा सोडतात जेव्हा ते एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत थेट उडी मारतात, ज्याला क्वांटम लीप म्हणतात. म्हणजे एखादी व्यक्ती पहिल्या पायरीवरून थेट तिसऱ्या पायरीवर प्रकट होतीये, मधल्या जागेत ती अस्तित्वातच नसते. यामुळे अणू कसा स्थिर राहतो हे सिद्ध झाले. पण इथे एक अडचण अजूनही बाकी होती. अणुअंक किंवा ॲटॉमिक नंबरची अडचण. होय, अणुअंक ही संकल्पना तोपर्यंत केवळ पेरियॉडिक टेबलमधील एक अणुक्रमांक मानली जायची. म्हणजे हायड्रोजन 1, हेलियम 2 हा फक्त एक नंबर होता, त्याला कोणताही भौतिक आधार नव्हता. ही अडचण हेनरी मोझले या अतिशय प्रतिभावान वैज्ञानिकाने दूर केली. मोझलेने एक्स-रे स्पेक्ट्रोमीटरच्या सहाय्याने विविध मूलद्रव्यांवर प्रयोग केले. आणि त्याने सिद्ध केले की अणुअंक हा केवळ एक सिरियल नंबर नसून ती त्या मूलद्रव्याच्या केंद्रकातील धनप्रभारांची म्हणजेच प्रोटॉनची अचूक संख्या आहे. आणि यामुळेच रसायनशास्त्रज्ञांना अनेक वर्ष सतावणारा कोबाल्ट आणि निकेल यांच्या वजनातील तफावतीचा प्रश्न सुटला. बरोबर, कोबाल्टचे वजन निकेलपेक्षा जास्त आहे, पण तरीही पिरियॉडिक टेबलमध्ये कोबाल्ट निकेलच्या आधी का येते हे कोणालाच समजत नव्हतं. मोसलेच्या सिद्धांताने हे स्पष्ट केले की मूलद्रव्याची ओळख ही त्याच्या वजनावर अवलंबून नसते, तर त्याच्या प्रोटॉनच्या संख्येवर अवलंबून असते. कोबाल्टमध्ये 27 प्रोटॉन आहेत आणि निकेलमध्ये 28, त्यामुळे कोबाल्ट निकेलच्या आधीच असायला हवा. मोसलेने विज्ञानाला एक नवी दिशा दिली. पण दुर्दैवाने या महान वैज्ञानिकाच्या वाट्याला एक अत्यंत मोठी शोकांतिका आली. पहिल्या महायुद्धाची शोकांतिका. होय, 1915 साली गॅलिपोली येथील युद्धात एका स्नायपरच्या गोळीने वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी या वैज्ञानिकाचा अंत झाला. जर तो जगला असता तर त्याला नक्कीच नोबेल पारितोषिक मिळालं असते. वयाच्या 27व्या वर्षी अशी कामगिरी हे खरंच सुन्न करणारं आहे. पण विज्ञानाचा प्रवास तिथे थांबला नाही. आता इथून पुढे जी गोष्ट घडते ती इतिहासातील एका मोठ्या गैरसमजाची आणि एका माणसाच्या अचाट मेहनतीची आहे. तो 1919च्या रदरफोर्डच्या प्रयोगाबद्दल बोलतेस का? हो, रदरफोर्डने अंधाऱ्या खोलीत नायट्रोजन वायूवर अल्फा कणांचा मारा केला. त्यांना झिंक सल्फाईडच्या पडद्यावर प्रकाशाचे छोटे चमकणारे ठिपके दिसले, ज्याला आपण सिंटिलेशन्स म्हणतो. बरोबर. रदरफोर्डला समजले की अल्फा कणांनी नायट्रोजनच्या अणूवर आघात करून त्यातून एक धनप्रभारित कण बाहेर काढला आहे. आणि इथूनच खरी रंजक गोष्ट सुरू होते. अनेक दशके असा समज रूढ झाला की रदरफोर्ड हे जगातील पहिले अल्केमिस्ट आहेत. होय, अल्केमिस्ट म्हणजे त्यांनी कृत्रिमरित्या एका मूलद्रव्याचे दुसऱ्या मूलद्रव्यात रूपांतर केले अशी समजूत होती. नायट्रोजनचे तुकडे केले, ज्याला डिसइंटिग्रेशन म्हणतात, असा तो समज होता. पण हे साफ चुकीचे होते. अगदी. आणि हे सत्य उजेडात आणण्याचं महान कार्य केलं पॅट्रिक ब्लॅकेट या वैज्ञानिकाने. या माणसाच्या मेहनतीची कल्पना करा. ब्लॅकेटने 1921 to 1925 या काळात विल्सन क्लाउड चेंबर हे उपकरण वापरून प्रयोग केले. हे उपकरण अल्फा कणांच्या प्रवासाचा मार्ग टिपत असे. हो, ब्रॅकेटने अल्फा कणांचे तब्बल 4 लाख छायाचित्रे काढली. बापरे, 4 लाख! आजच्या काळात मोबाईलवर 4 फोटो काढायला पण कंटाळा करतो. त्या माणसाने 1920च्या दशकात एका अंधाऱ्या खोलीत बसून मॅन्युअली चेंबर सेट करून 4 लाख वेळा तो प्रयोग कॅमेऱ्यात टिपला. आणि या 4 लाख फोटोंपैकी केवळ 8 छायाचित्रांमध्ये खरे सत्य लपले होते. आणि त्या 8 फोटोंनी नेमके काय सिद्ध केले? रदरफोर्डचा समज असा होता की अल्फा कण नायट्रोजनवर आदळतो, आतून प्रोटॉन बाहेर फेकतो आणि स्वतः दुसऱ्या दिशेने जातो. जर तसे असते तर त्या फोटोंमध्ये 3 फाटे असलेली रेषा दिसायला हवी होती. पण ब्लॅकेटच्या त्या 8ही फोटोंमध्ये केवळ 2 फाट्यांची रेषा होती. म्हणजे अल्फा कण आदळून परत गेलाच नाही. बरोबर. तो नायट्रोजनच्या केंद्रकाने पूर्णपणे शोषून घेतला होता. या प्रक्रियेला मोडतोड नाही तर एकात्मता किंवा इंटिग्रेशन म्हणतात. जेव्हा नायट्रोजनने अल्फा कण शोषला तेव्हा एक अत्यंत अस्थिर असा फ्लोरीन तयार झाला. आणि त्या फ्लोरीनने स्वतःला स्थिर करण्यासाठी एक प्रोटॉन बाहेर फेकला. आणि मागे जो स्थिर अणू उरला तो नायट्रोजन नव्हता, तर तो होता ऑक्सिजन 17.
म्हणजे रदरफोर्डची संकल्पना पूर्णपणे चुकीची होती. कृत्रिम स्थित्यंतराचा खरा मान रदरफोर्डला नाही तर पॅट्रिक ब्लॅकेटला मिळायला हवा होता. आणि स्टीव्हन क्रिविट या विज्ञान लेखकाने 2014 मध्ये जेव्हा जुनी कागदपत्रे तपासली तेव्हा ही चूक उघडकीस आली आणि सर्व जागतिक संस्थांना इतिहास बदलावा लागला. हे खरंच थक्क करणारं आहे. आता आपण प्रोटॉनच्या नामकरणाकडे येऊया. हो, 1920च्या दशकात या कणाला अधिकृत नाव देण्याची वेळ आली होती. तोपर्यंत त्याला हायड्रोजन न्यूक्लियस असंच म्हटलं जायचं. 1920 मध्ये डेव्हिड ऑर मॅसन यांनी बॅरोन हे नाव सुचवले होते, कारण ग्रीक भाषेत बॅरोज म्हणजे वजन. पण मग कार्डिफ येथील बैठकीत रदरफोर्ड आणि ऑलिव्हर लॉज यांनी या कणाला प्रोटॉन हे नाव निश्चित केले. यामागे ग्रीक शब्द प्रोटॉस म्हणजे पहिला हा अर्थ होताच, पण हे नाव विल्यम प्राउडच्या 1815 मधील प्रोटाईल या कल्पनेला दिलेली एक मोठी श्रद्धांजली होती. एका अर्थाने 100 वर्षांनंतर प्राउडचा तो विजय होता. प्रोटॉनला नाव तर मिळाले, पण इथून पुढे सिद्धांतांचा पतन सुरू झाले. 1920च्या दशकातील प्रोटॉन इलेक्ट्रॉन मॉडेल पूर्णपणे चुकीचे होते. शास्त्रज्ञांना वाटायचे की अणूच्या केंद्रकात काही प्रोटॉन आणि काही अतिरिक्त इलेक्ट्रॉन एकत्र गुंडाळलेले असावेत. आणि याच काळात ते नायट्रोजन 14चे स्पिन क्रायसिस समोर आले. त्या जुन्या सिद्धांतानुसार नायट्रोजन 14च्या केंद्रकात 14 प्रोटॉन आणि 7 इलेक्ट्रॉन असायला हवे होते. म्हणजेच एकूण 21 कण, ज्यांना आपण फर्मिऑन्स म्हणतो. क्वांटम नियमानुसार विषम संख्या असलेल्या फर्मियनचा स्पिन नेहमी हाफ इंटिजर असायला हवा लागतो. पण जेव्हा प्रत्यक्ष अभ्यास करण्यात आला तेव्हा त्याचा स्पिन पूर्ण 1 असल्याचे सिद्ध झाले. तो एका बोसॉनसारखा वागत होता. हे जुन्या मॉडेलच्या गणितात अजिबात बसत नव्हते आणि त्यानंतर 1929 मध्ये आलेल्या क्लाइन पॅराडॉक्सने तर या सिद्धांताला आणखी मोठा धक्का दिला. होय, ऑस्कर क्लाइन यांनी सिद्ध केले की अत्यंत छोट्या केंद्रकात इलेक्ट्रॉन कोंडून ठेवणे अशक्य आहे. जर कोंडण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? श्विंगर इफेक्टमुळे तो इलेक्ट्रॉन अक्षरशः त्या काचेसारख्या आवरणातून एक बोगदा किंवा टनेल बनून थेट बाहेर पडेल. याला क्वांटम टनेलिंग म्हणतात. मग हा सगळा गुंता सुटला कसा? 1932 मध्ये जेम्स चॅडविक याने न्यूट्रॉनचा शोध लावून हा संपूर्ण गुंता सोडवला. नायट्रोजन 14च्या केंद्रकात 14 प्रोटॉन आणि 7 इलेक्ट्रॉन नसून 7 प्रोटॉन आणि 7 न्यूट्रॉन आहेत हे स्पष्ट झाले. एकूण 14 कण. 14 ही समसंख्या आहे, ज्यामुळे स्पिन बरोबर 1 येतो. अगदी बरोबर. केंद्रकातील इलेक्ट्रॉनची संकल्पना कायमची पुसली गेली. पण निसर्गाला अजून एक धक्का द्यायचा होता. आधुनिक प्रोटॉन आणि दुसरे स्पिन क्रायसिस. 1960च्या दशकात डीप इन इलास्टिक स्कॅटरिंग प्रयोगातून असं सिद्ध झालं की प्रोटॉन हा अविभाज्य कण नाहीये. तो स्वतः आणखी सूक्ष्म कणांनी बनलेला आहे, ज्यांना आपण क्वार्क्स म्हणतो. एका प्रोटॉनमध्ये 2 अप क्वार्क्स आणि 1 डाऊन क्वार्क असतो. आणि यातील सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे या तिन्ही क्वार्कचे एकत्रित वजन प्रोटॉनच्या एकूण वजनाच्या फक्त 1% इतकेच असते. विचार करा, फक्त 1%. मग उरलेले 99% वजन कुठून येते? ते येते ग्लुऑन्समधून आणि त्या कणांच्या आतल्या प्रचंड गतीतून. हे ग्लुऑन्स या क्वार्क्सना बांधून ठेवतात आणि तिथे ऊर्जेचे वादळ निर्माण होते. आइन्स्टाईनच्या E=mc² या सूत्रानुसार ही आतली प्रचंड ऊर्जाच त्या 99% वजनाला जन्म देते. आणि 1987च्या EMC प्रयोगात दुसरे स्पिन क्रायसिस समोर आले. क्वार्क प्रोटॉनच्या स्पिनचा केवळ 30% वाटा उचलतात. उरलेला 70% स्पिन कुठून येतो हे आजही एक मोठं रहस्य आहे. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा विषय केवळ विज्ञानाच्या पुस्तकापुरता मर्यादित नाही. प्रोटॉन रासायनिक ओळखीचा पाया आहे. तो एक स्थिर कण नसून एक अत्यंत वेगवान, गुंतागुंतीचे आणि गोंधळलेले क्वांटम विश्व आहे. आणि हा संपूर्ण प्रवास ऐकल्यानंतर एक विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. कोणता? जर प्रोटॉनचे 99% वजन हे केवळ आतमध्ये फिरणाऱ्या कणांच्या ऊर्जेमुळे निर्माण होत असेल आणि अणूचा बहुतांश भाग मोकळी पोकळी असेल तर याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ आपले शरीर, आपण ज्या वस्तू पाहतो, अनुभवतो, त्या सर्व प्रत्यक्षात काहीही नसून केवळ रिकामी पोकळी आणि शुद्ध वैश्विक ऊर्जेचे एकत्रीकरण आहे. आपण सर्वजण केवळ ऊर्जेचे बनलेले आहात या विचाराने तुमचे स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो का? याचा नक्की विचार करा. अशाच एका नव्या शोधात पुन्हा भेटू. तोपर्यंत विचार करत रहा आणि शिकत रहा.